देशात गेल्या 10 वर्षात आपत्ती प्रतिसाद दृष्टिकोनात आमूलाग्र परिवर्तन झालं असून गतिमानता, आधुनिक तंत्रज्ञान आणि समर्पित आपत्ती प्रतिसाद दलांमुळे आपत्ती दक्षतेमध्ये वाढ झाली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. नवी दिल्लीत विज्ञान भवनात आयोजित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मदत आयुक्त आणि आपत्ती प्रतिसाद दलांच्या परिषदेत ते आज बोलत होते. आपत्ती प्रतिसाद दलांचा पूर्वीचा केवळ बचाव केंद्रित दृष्टिकोन आता समग्र आणि शून्य मृत्यूपर्यंत पोहोचला आहे, असं सांगत केंद्र, राज्य आणि स्थानिक प्राधिकरण आपत्ती व्यवस्थापनात एकत्रित पद्धतीनं काम करत आहे. या कामाला समाजाला देखील जोडण्याचं कार्य झालं आहे, असं ते म्हणाले. येत्या 10 वर्षात देशातला प्रत्येक युवा आपत्तीत लढण्यासाठी सज्ज असेल अशी व्यवस्था निर्माण करत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दशकभरात आपत्ती व्यवस्थापनासह जोखीम व्यवस्थापनात देखील चांगलं यश मिळवताना दिसत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रत्येक राज्यानं प्रत्येक जिल्ह्याची आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करावी, तसंच पावसाळ्यात विजेपासून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना शहा यांनी यावेळी दिल्या. जिलों के जिला आपदा प्रबंधन योजना बनाना बाकी है। क्या हम तय कर सकते हैं कि यहां से जाने के बाद 90 दिन में हर जिला की अपने अपने राज्य में जिला आपदा प्रबंधन योजना बनाने का काम हम समाप्त कर दें? जब तक जिले की आपदा प्रबंधन की योजना नहीं होगी, तब तक ये आपदा प्रबंधन के सामने त्वरा के साथ लड़ना संभव नहीं है। हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे संपूर्ण जगालाच आपत्तींचा सामना करावा लागतोय. मात्र भारताच्या आपत्ती प्रतिसाद दलांनी चोख कार्य बजावत भारताला आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात जागतिक नेतृत्व करण्यासाठी वाटचाल सुरू केलेली आहे, असं त्यांनी सांगितलं. गेल्या 10 वर्षात आपत्ती प्रतिसाद दलांसाठी आर्थिक तरतूदही 3 पटीनं वाढवून 2 लाख कोटींपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. जनगणनेसह जातीय जनगणनेची अधिकृत अधिसूचना आज भारत